प्रथमतः मला MPSC नावाचा म्हणजे शब्द पण माहीत नाही. मी थर्ड इयरला असताना माझा मित्र होता चितीन सावंत नावाचा. त्या मित्रा थ्रू मला की MPSC म्हणजे काय असते तेव्हा कळालं होतं त्या टायमाला. त्यानंतर माझ्या भावाला आणि वडिलांना मी बोललो की कारण पहिलं काहीच माहिती नव्हतं, त्या अनुषंगानं काही क्लास लावायचे होते. म्हणून क्लास लावण्यासाठी माझे वडील पण त्यावर जिवंत होते. आणि माझ्या वडिलाचं पण छोटेखानी एक स्वप्न होतं की आपला दोन्हीपैकी एखादा छोटा किंवा मोठा मुलगा छोट्याखानी काय पोस्टला असावा. म्हणजे वडिलांना काही एवढं काही हे नव्हतं, पण वडील गावचे उपसरपंच असल्यामुळं वडिलांना थोडीफार त्या गोष्टी वाटायच्या. त्या अनुषंगाने मी स्पर्धा परीक्षेत उतरलो. हळूहळू दिवस येत गेले, दिवस जात राहिले. आपले MPSCचं फक्त एकच पोस्ट आपली ड्रीम पोस्ट होती की बाबा आपण MPSCमधून STI वगैरे या पदाला हे करावं. मग अशा पोस्ट निघत गेल्या पोस्ट पेपर देत गेलो मी, एक्झाम देत गेलो. त्यात काय आपले मित्र भेटले. मग जवळपास 2018 लग्न झालं. लग्नानंतर पण मग चालू करावं का बंद करावं, चालू करावं का बंद करा असं ठेवा. मग काही मित्र म्हटले चालू ठेव, काही मित्र म्हटले बंद ठेव. कारण लग्नानंतर माणसावर एक दडपण येतं, कारण घरं सांभाळायचं असतं, ड्युटी पण करायची असते. मग या अनुषंगाने मला विकास भाऊसारखे मित्र जरा विकास भाऊ मला प्रत्येक वेळी सपोर्ट करायचे, समजून सांगायचे मास्टर करा 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 करा. शेवटपर्यंत त्यांनी साथ दिली, करा करा करा. भावा असो मामा असो, म्हणजे हे असे जवळचे होते की त्यांनी मला सपोर्ट करायचे, भाई तुम्ही करा, मानसिक आधार द्यायची. म्हणून या संघाने मी करत राहिले. मी जवळपास 23लाच मी माझा अभ्यास सोडलेला होता. पण एक गावातील पोलीस पाटीलची भरती निघली आणि माझ्या भावानं सांगितलं होतं की भाऊ तू टाक फॉर्म. मी फॉर्म टाकला. माझ्याकडे त्या टायमाला मला पोलीस पाटीलचे पैसे भरायला म्हणजे माझ्याकडे होते पैसे, पण मला माझा भाऊ सपोर्ट करू लागला. मी भावालाच म्हटलं होतं की तुम्हीच फीस भरा, मग आता तुम्हीच हे करता येतं. कारण त्यांना ते मोठी पोस्ट असते त्यांना वाटतं कोणती ड्युटी असावं एखादी गावातली. मग माझ्या भावानं ते सगळे प्रयत्न केले. आई पण म्हटलीस की भाऊ कर म्हणून. मी हा फॉर्म भरला. 8 तारखेला पेपर झाला, त्याच्यात मी क्वालिफाय झालो. 49 मार्क भेटले होते मला. आणि परत 12 तारखेला इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू पण छान गेला होता. आणि आज तुमच्यासमोर तो छोटा खाणी का रिझल्ट होईना माझा आला, पण गावच्या ठिकाणी असताना माझ्या भावाची जो मान सन्मान होता तो मी राखला. त्याबद्दल मला बी मनस्वी आनंद आहे. हे माझे 2 शब्द मी सांगतो.